नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। खानापूर मतदारसंघातील आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या भारतीय जनता पार्टी म्हणून ताकदीने लढवणार असल्याची माहिती सांगली जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिले। यावेळी ब्रह्मानंद पडळकर म्हणाले की विधानसभेच्या निवडणुका आता पार पडलेत, आता यापुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाबाबत राजकीय रणनीती आखण्यात येते। भारतीय जनता पार्टीच्या पडळकर गटात खानापूर विधानसभा मतदारसंघातील अनेक नेते मंडळी कार्यकर्ते प्रवेश करत आहेत। अनेक जण येण्यास इच्छुक आहेत। आम्ही कधीच आडवाआडवीचे राजकारण केलं नाही, नेहमीच विकासाचे व कार्यकर्ते जोडण्याचं काम केले। भाजपात येणाऱ्या सर्व कार्यकर्ते यांचे आम्ही स्वागत करू, त्यांचा मान सन्मान ठेवण्याचे काम आम्ही केले। आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत विधानसभेची निवडणूक लढवली व मोठ्या मताधिक्याने जिंकली असल्याने या विजयाने कार्यकर्ते मोठे उत्साहित झालेत। आता खानापूर विधानसभा मतदारसंघातील होणाऱ्या सर्व निवडणुका ताकदीने लढवण्याची तयारी करण्यात आली। निवडणुकासाठी अद्याप वेळ असला तरी त्याची तयारी पडळकर गटाने आतापासूनच करण्यास सुरुवात केली। यावेळी पत्रकार परिषदेनंतर प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये शिक्षक बँकेचे माजी चेअरमन युटी जाधव, बाजार समितीचे माजी संचालक विष्णुपंत अर्जुन, भाजपा तालुका अध्यक्ष जयवंत सरगर, आटपाडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य चंद्रकांत दौंडे, चौंडेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन राहुल सपाटे, अनिल सूर्यवंशी, दिगंचीचे प्रणव गुरव, कैलास वाघमारे, चंद्रकांत काळे, जगन्नाथ खटके, शशिकांत मोरे, चंद्रकांत पावणे, गणेश भूते, यशवंत मेटकरी, आबासाहेब भानवसे, बाळू जेडगे, सागर चौरे, राजू हाके, भगवान दायगडे, विकास भूते उपस्थित होते। विटा नगरपालिका, खानापूर नगरपंचायत, आटपाडी नगरपंचायत व जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये होणाऱ्या निवडणुका ताकदीने लढवण्यासाठी कार्यकर्त्यांना रिचार्ज करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।